नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या रोजच्या आयुष्यातला एक अगदी छोटासा डिजिटल सिग्नल आपल्या मनात केवढं मोठं वादळ निर्माण करू शकतो? आज आपण याचबद्दल बोलणार आहोत. असं होतं नाही का की आपण कोणाच्या तरी मेसेजची वाट बघतोय आणि ते 3 डॉट्स दिसतात आणि अचानक पोटात गोळा येतो, हृदयाची धडधड वाढते. बरं, हा अनुभव जवळपास प्रत्येकालाच येतो आणि आज आपण हेच समजून घेणार आहोत की असं नेमकं का होतं. चला तर मग एक अगदी नेहमीचं चित्र डोळ्यासमोर आणूया. आपलं चॅटिंग अगदी शांतपणे नॉर्मल सुरू आहे, सगळं काही ठीक आहे, पण पुढच्याच क्षणी सगळं काही बदलणार आहे. आणि ते दिसले, ते 3 नाचणारे टिमटिमणारे डॉट्स. समोरून उत्तर टाईप होते, याचा हा एक साधा सिग्नल. पण खरंच हा फक्त एक सिग्नल आहे की आपल्या डोक्यात सुरू होणाऱ्या एका नव्या सस्पेन्स थ्रिलरचा हा पहिला सीन आहे? ओके, तर आता थोडं खोलवर शिरूया. ज्या क्षणाला ते डॉट्स दिसतात ना, त्या क्षणाला त्या संभाषणाचा सगळा नूरच पालटतो. म्हणजे शांतपणे वाट पाहणं संपतं आणि सुरू होते ती एक चिंताग्रस्त, बेचैन करणारी प्रतीक्षा. आणि गंमत बघा, आपल्या भावना कशा सेकंदाला बदलतात. सुरुवातीचे काही सेकंड फक्त उत्सुकता असते, वाव उत्तर येतंय. पण मग जसजसा वेळ जातो तसतशी ती उत्सुकता अपेक्षेत बदलते. काय असेल बरं? मग येते चिंता, अरे एवढा वेळ का लागतोय? आणि काही सेकंदातच आपण थेट भीतीच्या दारात पोचतो. बापरे, हे काहीतरी वाईटच असणार आहे. मग हा जो मधला वेळ असतो, जो गॅप असतो, त्यात नेमकं घडतं काय? तर आपल्या मेंदूला ना रिकामी जागा अजिबात आवडत नाही. त्याला ती शांतता सहन होत नाही. म्हणून तो काय करतो, तो स्वतःच कथा रचायला लागतो. आणि दुर्दैवाने ह्या कथा बहुतेक वेळा काही चांगल्या नसतात. आपल्या डोक्यात हेच सगळं सुरू असतं, बरोबर ना? की बापरे, केवढं मोठं काहीतरी लिहितायत, आता ते एडिट करतायत, अरे देवा डिलीट केलं, आता परत लिहितायत, म्हणजे नक्कीच मी बोललेल्या गोष्टीचा राग आलाय. हे विचारांचं एक न संपणारं चक्र आहे. आणि ही जी विचारांची साखळी आहे, ती कशी तयार होते? सुरुवात होते एका अगदी साध्या प्रश्नाने. ते काय लिहित आहेत? पण लगेचच आपला मेंदू नकारात्मक अंदाज बांधतो. नक्कीच काहीतरी वाईट असणार. आणि मग सुरू होतो विनाशकारी कल्पनांचा खेळ. आणि शेवटी सगळा दोष येतो स्वतःवरच. अरे, मी असं काय बोललो? विचार करा, हे सगळं फक्त त्या 3 डॉट्समुळे होतंय. आणि मग येतो तो क्षण, आपल्या अतिविचारांचा क्लायमॅक्स. आपण स्वतःलाच हे पटवून देतो की बस, आता समोरची व्यक्ती मी सगळं कसं खराब केले यावर एक मोठा सविस्तर निबंधच लिहितंय. म्हणजे आपली कल्पनाशक्ती कुठे जाऊन पोचते हे खरंच आश्चर्यकारक आहे. पण ह्या सगळ्या मानसिक नाटकानंतर, एवढ्या अपेक्षा आणि भीतीचा डोंगर उभा राहिल्यानंतर वास्तव काय असतं, ते आपल्या कल्पनेपेक्षा अनेकदा खूपच वेगळं आणि गमतीशीर असतं. आणि मग वास्तव समोर येतं. आपण वाट बघत असतो एका मोठ्या स्पष्टीकरणाची, एका भावनिक प्रतिसादाची किंवा आयुष्य बदलून टाकणाऱ्या बातमीची. आणि उत्तर काय येतं? किंवा फक्त ओके. कधीकधी तर फक्त एक इमोजी. म्हणजे आपल्या मनातल्या भीतीमध्ये आणि समोर आलेल्या वास्तवामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. बरं, तर आतापर्यंत आपण पाहिलं की काय होतं. पण खरा प्रश्न तर हा आहे की असं का होतं? म्हणजे या 3 साध्या लहानशा डॉट्समध्ये आपल्या भावनांवर ताबा मिळवण्याची एवढी ताकद येते कुठून? याचं उत्तर दडलंय एका संकल्पनेत, जिला म्हणतात डिजिटल बॉडी लँग्वेज किंवा डिजिटल देहबोली. बघा, जेव्हा आपण समोरासमोर बोलतो तेव्हा आपल्याकडे शब्दांसोबतच आवाजाचा टोन, चेहऱ्यावरचे हावभाव, देहबोली असं बरंच काही असतं. पण ऑनलाईन जगात हे सगळं गायब असतं. त्यामुळे मग आपण टायपिंग इंडिकेटरसारख्या लहान-सहान संकेतांवर अवलंबून राहतो. आणि खरी अडचण इथेच आहे, कारण हा संकेत खूपच अस्पष्ट असतो. तर मग या सगळ्यामागे 4 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे आवाजाचा टोन किंवा चेहऱ्यावरचे हावभाव यांसारखे कोणतेही संकेत तिथे नसतात. दुसरं, आपल्या मेंदूची एक नैसर्गिक सवय आहे, तो अपूर्ण माहिती स्वतःच भरून काढतो. तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, तो आहे निगेटिव्हिटी बायस. म्हणजे काय, तर आपला मेंदू धोके शोधण्यासाठी तयार झालेला आहे. त्यामुळे तो रिकाम्या जागा भरताना चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींचा विचार जास्त करतो. आणि चौथं कारण म्हणजे आजकालच्या जगात प्रत्येक गोष्टीची खूप घाई असते, त्यामुळे थोडासा उशीर झाला तरी तो खूप मोठा वाटतो. आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण खूप महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं. आपल्या या डिजिटल आयुष्यात खरंच आपण तंत्रज्ञानाला नियंत्रित करतोय, की हे तंत्रज्ञानच आपल्या नकळत या छोट्या छोट्या संकेतांमधून आपल्या भावनांना नियंत्रित करतंय? यावर नक्की विचार करा.